तुझ्या स्पर्शातलं शांतवन. रात्री उशिराची वेळ. शहरात हलका पाऊस सुरू होता. ईशा तिच्या कॅफेचे शटर खाली करत होती. दिवसभराचा थकवा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. तेवढ्यात दरवाजाजवळ उभा तो आर्यमन, तिचा बालपणीचा मित्र आणि नकळत तिच्या मनात घर करून बसलेला. इतक्या उशिरा एकटी कशाला? त्याचा आवाज मऊ, काळजीने भरलेला. ईशा हसत म्हणाली, काम होतं आणि तू इथे? आर्यमन खांदे उडवतो, काही नाही, वाटलं की तुला सोबत द्यावी. पाऊस वाढत जातो. दोघे एका छोट्याशा शेडखाली उभे राहतात. ओल्या हवेत तिच्या केसांचा सुगंध मंदपणे दरवळतो आणि आर्यमनच्या मनात काहीतरी वेगळंच उमटतं. ईशा थोडी गारटते. आर्यमन हलकेच तिच्या जवळ सरकतो आणि स्वतःचं जॅकेट तिच्या खांद्यावर ठेवतो. त्याचा हात तिच्या खांद्याला स्पर्श होतो, एक अगदी नाजूक पण हृदयाला हलवून टाकणारा स्पर्श. ईशा त्या उभेत अलगद डोळे मिटते. तू नेहमी असंच करतोस, माझा थकवा गायब करतोस, तो हळूच म्हणाला. आर्यमन तिच्याकडे बघत राहतो. त्या क्षणी संपूर्ण जग शांत झाल्यासारखं वाटत होतं. फक्त पावसाचा आवाज, मंद वारा आणि त्यातली जवळीक ईशा. त्याचा आवाज फक्त तिच्यासाठी होता. तुझ्याजवळ असलं की मला माझंच हृदय जास्त जोरात धडधडताना ऐकू येतं. ईशा त्याच्याकडे बघते. डोळ्यात चमक, थोडी लाज, थोडं कोमल प्रेम. तेच पुरं आहे की माझं हृदय कधीपासून तुझ्याकडे आहे. त्या शब्दांनी आर्यमनच्या नजरेत उष्णता पसरते. तो ईशाचा चेहरा हलकेच हातात घेतो, अगदी काळजीपूर्वक. थंडी, पाऊस, रात्रीची शांतता सगळं वितळून जात त्या स्पर्शात. ईशाचे गाल त्याच्या हातात उभेत हलकेच लालसर होतात. ती डोळे खाली करते आणि आर्यमन तिचा कपाळावर एक नाजूक, शांत प्रेमाने किस देतो. एक किस ज्यात शब्द नाहीत, घाई नाही, फक्त प्रेमाची हळूवार सुंदर कबुली. दोघं पाऊस थांबेपर्यंत तिथेच उभे राहतात, एकमेकांच्या उभेवर विसावलेले, जणू जगात बाकी काहीच नाही. त्या रात्री त्यांचं नातं बदललं नाही, ते फक्त उघड झालं, हळू, मऊ आणि श्वासांसारखं नैसर्गिक. पाऊस आता मंद झाला होता, पण हवा अजूनही गार होती. ईशाच्या कपाळावर दिलेल्या त्या नाजूक किसनंतर काही क्षण दोघेही शांत उभे राहिले. ईशाच्या श्वासात हलकी कंप होती, भावनांचा की थंडीतलं. आर्यमनला समजत नव्हतं. चल, तो हळू आवाजात म्हणाला, इथे थांबलो तर तू पूर्ण भिजशील. त्याचा हात नकळत तिच्या हाताला स्पर्श होतो. ईशाच्या बोटांनी क्षणभर त्याला धरून ठेवल्यासारखं वाटतं आणि मग ती हलकेच मान डोलावते. दोघे कॅफेजवळच्या छोट्या गल्लीतून चालू लागतात. रस्त्यावर पसरलेलं पावसाचं प्रतिबिंब हवेचा सुगंध आणि त्यांच्या पावलांचा सावकाश ताल. ईशा जॅकेटमध्ये स्वतःला गुंडाळत म्हणते, आर्यमन, तू आल्यावर वाटतं की जग शांत होतं. हो, तो हसतो. तुझ्यासाठी आहे मी, तेवढं तरी जग करू दे. ईशाचं हसू गालावर उमटलं. गल्लीतला पाऊस थांबतो. एक छोटंसं चहाचं दुकान उजेडात चमकतंय. चहा घेऊ का? आर्यमन ईशाला विचारतो. ईशा थोडी आश्चर्याने,
इतक्या रात्री? तो खांदे उडवतो. तुझ्यासोबतचा चहा म्हणजे वेळ नाही बघत. दोघे एका टेबलाजवळ बसतात. चहाचा वाफळता कप त्याच्यामध्ये ठेवला जातो. आर्यमन ईशाकडे पाहत राहतो. तिचे ओले केस, तिच्या चेहऱ्यावरचा थकव्यांचा हलकासा छटा आणि त्या नजरेतली कोमल चमक. काम खूप वाढतंय नाही? तो काळजीने विचारतो. ईशा कप हातात फिरवत म्हणते, हो, पण मला आवडतं. फक्त ती थोडी थांबते. कधी कधी वाटतं की दिवसभरात कुणीतरी माझी काळजी घ्यावी असं. आर्यमन कप बाजूला ठेवतो. त्याचा आवाज आणखी मऊ होतो. ईशा, तुला जे हवंय ते सांगण्याची हिम्मत कर. मी आहे नेहमी. ईशाच्या मनात काहीतरी उपदार वितळू लाग. चहा संपतो. रात्रीचा वारा आणखी सौम्य होतो. ईशा उठताना जरा हलते. थोडी थकलेय बहुतेक. आर्यमन लगेच तिच्या हाताला आधार देतो. तो स्पर्श नाजूक पण खूप काळजीने भरलेला. ईशाच्या मनात धडधड पुन्हा वाढते. चल, मी सोडतो तुला, तो म्हणतो. ईशाला विरोध करावासा वाटतच नाही. तिच्या शेजारी चालताना ती स्वतःहून त्याच्या थोडी जवळ येते. आर्यमनची नजर तिच्या हाताकडे जाते. मग तिच्या डोळ्यांकडे. मग परत रस्त्याकडे. तो काही बोलत नाही, पण त्या शांततेत किती प्रेम आहे हे ईशाला जाणवतं. दोघे तिच्या घरासमोर येतात. रस्त्यावर पाऊस पूर्ण थांबलेला असतो. आकाशात हलकी धुके पसरलेली. ईशा दार उघडण्याआधी थांबते. तिचे बोट अजूनही जॅकेटच्या कॉलरवर हलकेच टेकलेले. आर्यमन. तो तिला पाहतो. त्या नजरेत मृदू अपेक्षा. आज तू आला नसतास तर. ती वाक्य पूर्ण करतच नाही. आर्यमन तिच्याजवळ एक पाऊल येतो. दोघांमधलं अंतर पुन्हा त्या काहीच इंचाचं राहतं. मी जाणार नव्हतोच, तो हलक्या आवाजात सांगतो. ईशाचा श्वास थोडा अडखळतो. दोघांचे हात अगदी हलकेच एकमेकांना स्पर्श करतात. यावेळी दोघेही तो स्पर्श
परत घेत न ईशा दरवाजा अर्धा उघडून थांबते. उद्या भेटशील ना? आर्यमन तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणतो. उद्या नाही, जेव्हा तुला हवं असेल तेव्हा. ईशाच्या डोळ्यात चमक येते. ती थोडी पुढे झुकते. त्याच्या गालावर हलकं, खूपच हलका स्पर्श करते. किस नाही, पण प्रेमाचा संकेत नक्की. आर्यमन त्या स्पर्शाला जपून ठेवतो. धरल्यासारखं ही हसतो. शुभरात्री ईशा. ती हलकेच हसते. शुभरात्री आणि धन्यवाद आजसाठी. दार बंद होतं. पण त्या दोघांच्या मनात उघडत जाणारी भावना मात्र नाही. त्या अर्ध्या तासाने त्यांची जवळीक बदलली नाही, पण तिला दिशा मिळाली. उबदार, धीमी आणि खूपच सुंदर. कुठेही मर्यादा ओलांडणारी कोणतीही गोष्ट नाही, फक्त सुंदर कोमल नात्यांचा प्रवास. दार बंद झाल्यावर काही क्षण ईशा तिथेच उभी राहिली. आर्यमनचा हलका गालावर राहिलेला स्पर्श तिच्या मनात उबदार वर्तुळ काढत होता. तिने जॅकेट काढलं, पण मनातील उष्णता मात्र कमी होत नव्हती. ओल्या केसातून पावसाचा हलका वास अजूनही येत होता. आणि त्या रात्री एक गोष्ट ती प्रथमच मान्य करत होती. कोणीतरी आहे असं वाटत होतं. आर्यमन रस्त्यावरून हळूहळू चालत जात होता, पण काही पावलं पुढे जाऊन तो थांबला. एक दीर्घ श्वास घेतला. ईशाच्या चेहऱ्यावरचं ते शेवटचं हसू त्याच्या मनात घेरून बसलं होतं. त्या रात्री दोघांच्याही खोल झोपा लागली नाही. ईशाच्या फोनवर एक मेसेज आला. आर्यमन, झोप झाली, पाऊस थांबला की पहाट आणखीन छान दिसते. ईशा झोपेतच हसू लागली, पण ती लगेच रिप्लाय करत नाही. निदान 2 मिनिटं तरी स्वतःला शांत करते. मग टाईप करते, ईशा, झाली थोडी तू? आर्यमन, झोपलो, पण मध्ये तुझ्यावरची ओढ जागी करत राहिली. ईशा फोनकडे पाहून थोडी लाजली. पहिल्यांदा कोणी तिच्याशी असा सरळ बोलत होतं. ढवळून न टाकता, पण प्रामाणिक. ईशा ऑफिसला निघाली तेव्हा तिच्या रस्त्याच्या शेवटी एक ओळखीची सावली उभी दिसली. आर्यमन. तो हातात छोटा पेपर कप घेऊन उभा होता. तू येतेस ना याच रस्त्याने? म्हणून ईशा थोडी दचकल्यासारखी, पण तू इथे इतक्या लवकर? तो हसला. त्या शांत हसत्यात काहीतरी खूप जपलेलं होतं. काल तू म्हणाली होतीस ना की जवळ दिवसभरात कुणीतरी काळजी घ्यावी असं वाटतं, तर मी आजपासून सराव करतोय. ईशाच्या पायाखालचं जग क्षणभर सौम्य झालं. आर्यमन म्हणजे तू. फक्त चहा आणलाय, तो हळू म्हणाला. बाकी काही तुझ्यावर. दोघे हळूहळू चालू लागतात. दिवस भरपूर कामाचा होता, पण ईशाच्या नजरा वारंवार तिच्या फोनकडे जात होत्या. आर्यमन अधूनमधून छोटे छोटे मेसेज पाठवत होता. पाणी पीत जा, खूप काम करू नकोस, दुपारी चाललंय ना? ईशाला कधी कुणी असं डायरेक्ट काळजी करणं अनुभवलंच नव्हतं.
स्वतःवरचं थोडं आश्चर्य वाटत होतं. तिला हे आवडत होतं आणि खूप दुपारी दोघे ऑफिस जवळच्या छोट्या कॅफेत भेटतात. ईशाला दिसतं आर्यमन तिच्यासाठी एक खुर्ची बाजूला सरकवतो. इतकं काही करण्याची गरज नाही, ती हसत म्हणते. तुला आवडत नसेल तर थांबेन, तो शांतपणे म्हणतो. ईशाच्या चेहऱ्यावरचं हसू थोडं स्थिरावतं. मी नाही आवडत. आर्यमन ते हसू पाहत एवढंच म्हणतो. ठीक आहे मग, मी तुला जास्त बोलवणार नाही. फक्त सवयीने काळजी घेतो. ईशाच्या गालावर उबदार लाली येते. काम संपेपर्यंत ऋतूने पुन्हा एक हलका पाऊस सुरू केला होता. ईशा ऑफिसच्या काचेतून बाहेर पाहत होती आणि मनात एकच विचार. तो येईल का? जरा वेळाने तिच्या फोनवर मेसेज चमकला. खाली आहे, छत्री आहे, हळू ये. ईशाला पाऊल आपोआप हलकं झाल्यासारखं जाणवतं. खाली आल्यानंतर आर्यमन तिच्याकडे पाहून म्हणतो, थकल्यासारखं वाटतंय. ती मंदपणे मान हलवते. आर्यमन तिच्या हातातील पर्स घेतो. मी धरतो, तू फक्त चाल. ईशा त्याच्याकडे बघून म्हणते, तू असं नेहमी? तो खांदे उडवतो. नेहमी नाही, फक्त तुझ्यासाठी. त्या शब्दांनी ईशाच्या छातीत एक छोटं वादळ आलं. पण बाहेर पावसात फक्त शांत थेंब ओघळत होते. रस्त्यावर दोघे एकत्र चालत होते. छत्रीखाली जागा कमी, त्यामुळे ईशा त्याच्या जवळच राहिली. आर्यमनचा हात अधूनमधून तिच्या हाताला भिडत होता आणि तिने यावेळी तो स्पर्श करत घेतला नाही. थोडं पुढे जाताना ईशा हलक्या आवाजात म्हणाली, आर्यमन, तू असं का करतोयस? इतकी काळजी, इतकी जवळीक? तो चालता चालताच थांबतो. छत्रीचा पाऊस दोघांच्या बाजूला पडत राहतो, कारण तो तिच्याकडे पाहतो. तू जेव्हा शांत असतेस तेव्हा तुला जवळ बोलावंसं वाटतं आणि जेव्हा बोलतेस तेव्हा तुझं सगळं ऐकावंसं वाटतं. ईशाचा श्वास अडकतो, पण आवाज मात्र अतिशय मऊ. आर्यमन, तू मला घाबरवतोस. तो तिच्यासमोर थोडं झुकतो. घाबरवत असेल, पण दुखवणार नाही. एक दीर्घ क्षण दोघे छत्रीखाली उभे राहतात. पावसाचा आवाज, शहरांचा हलका गोंगाट आणि त्यांच्या श्वासाची जवळीक. आर्यमन तिला स्पर्श करायला प्रयत्नही करत नाही. तो फक्त थांबतो, तिला तिचा वेळ देत. आणि त्या थांबण्यात ईशाला एक उत्तर मिळतं. ती हळूहळू त्याचा हात धरते, खूप हलकी पण ठाम. आर्यमनच्या डोळ्यात काहीतरी उजळतं. ईशा, ती थांबवत न म्हणते, काही बोलू नकोस, मला फक्त असं थोडा वेळ राहू दे. दोघे काही पावलं एकत्रच शांत चालले होते. घरी पोहोचल्यावर ईशाला कालची रात्र आठवते, पण आज तिला आणखीन काहीतरी मजबूत वाटत आहे. ती दार उघडते, पण निघण्याआधी ती वळते. आर्यमन, आज तू, ती शब्द शोधते. आज तू माझ्यासाठी खूप झालास. तो हसतो, पण त्याचा आवाज जरा घट्ट. ईशा, मला तुझ्यासाठी जास्त व्हायचं नाही. मला फक्त तुझ्या शेजारी असायचं आहे. ईशाचं हसू नकळत वाढतं. क्षणभर ती दरवाजावर टेकून त्याच्याकडे पाहते. आज तिच्या डोळ्यात भीती नाही, एक प्रकारची शांत स्वीकृती आहे. ती पुढे येते. आर्यमनच्या खांद्यावर हलकं हात ठेवते. उद्या भेटशील? तो हसत म्हणतो. आज तू हवं म्हणलीस तर आत्ताचही भेटेन. ईशाच्या डोळ्यात चमक. नको, नाहीतर माझं मन तुला सोडवणारच नाही. आर्यमन एक पाऊल मागे जातो. हळूवार. ठीक आहे, मग उद्या. ईशा म्हणते, हो, उद्या. मग हलकी उबदार कुजबूज, काळजी घे. दार बंद होतं, पण यावेळी
दाराच्या पलीकडेही दोघे एकमेकांशी जोडलेलेच राहतात. आणि त्या रात्री ईशा पहिल्यांदा स्वतःला म्हणते, हे काहीतरी खास आहे. तर आर्यमन रस्त्यावरून जाताना स्वतःकडे हसत म्हणतो, ती मला परवानगी देत आहे आणि मला एवढंच हवं आहे. सकाळचे पहिले किरण पडले तेव्हा ईशाची नजर मोबाईलकडे गेली. रात्री झोपायला जाताना तिने स्वतःलाच एक वचन दिलं होतं, आज काहीही झालं तरी आर्यमनला भेटायचंच. फोन उघडताच स्क्रीनवर त्याचा छोटा मेसेज चमकत होता. आर्यमन, गुड मॉर्निंग. कालची शांतता अजूनही सोबत आहे. आज कधी भेटू? ईशाच्या छातीत एक हलकी धडधड, पण सुखद. तिने उत्तर टाईप केलं, ईशा, जरा घाईने नाही, पण भेटू. ती स्वतःलाच हसली. असं स्पष्ट बोलण्याचं धैर्य तिला त्याच्याकडूनच मिळत होतं. ऑफिसमध्ये काम पुरेसं होतं, पण तिला बोटांमधून कळा सरकत होत्या. चहाचा कप घेत खिडकीजवळ उभं राहिल्यावर अचानक फोन व्हायब्रेट झाला. आर्यमन, तू खिडकीत उभी आहेस का? ईशाच्या भुवया वर गेल्या. ती चटकन खिडकीच्या बाहेर पाहते. रस्त्याच्या कडेवर बांधलेल्या गाड्यांजवळ आर्यमन तिच्याकडेच पाहत उभा राहिला होता. ईशाच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. ती व्हॉट्सअपवर लिहिते, ईशा, तू इथे? आर्यमन, हो, फक्त तुला कामात गुंग झालेलं पाहायला आलो होतो मी. ईशाने कप कानाला लागलेल्या उष्णतेसारखी एक सौम्य धगधग अनुभवली. ती म्हणाली, शांत थांब तिथेच, खाली येते मी. दोघे जवळच्या कॅफेत बसले होते. खूप काही बोलण्यासारखं होतं, पण दोघांच्याच शब्दांना वेळ लागत होता. ईशाचा कप हातात थरथरायला लागला. आर्यमनने ते पाहिलं. ईशा, तुला अस्तव्यस्त केलं का मी? ती हसली. नाही, उलट जरा जास्तच शांत करतेस. आर्यमनने कपावर बोट फिरवत उत्तर दिलं. मला असं वाटतं तू तुझ्या भावना बोलत नाहीस, कारण तुला वाटतं
शब्दांनी काहीतरी तुटेल. ईशाच्या डोळ्यात क्षणभर चमक. तो तिला जवळून ओळखत होता, जरा जास्तच जवळून. ती मऊ आवाजात म्हणाली, तू मला ओळखायला लागलायस. ओळखायचला नाही, समजायचं आहे. आर्यमनचा आवाज अगदी हळू होता. त्या एका वाक्याने ईशाच्या मनात कित्येक वर्ष बंद असलेला दरवाजा हळूच उघडला. कॅफेच्या बाहेर पडताच पाऊस पुन्हा सुरू झाला. छत्रीही नव्हती. ईशाने भुवया उंचवल्या. अरे बापरे, अडकलो, आर्यमन स्मित करत म्हणाला. अडकण्यातही काही सौंदर्य असतं. ईशा हसली. काय कवी आहात आपण. तो थोडा पुढे येत म्हणाला. कवी नाही, फक्त ज्याच्यासोबत उभा आहे तिच्यातलं सौंदर्य पाहतोय. त्या क्षणी पाऊस थोडा जास्तच रोमॅन्टिक झाला. दोघे एकाच छपराखाली उभे होते. मधली फक्त काही इंचांचीच जागा शिल्लक होती. ईशा थोडी थरथरली. थंडी नव्हे तर जवळीक. आर्यमनने तिच्याकडे पाहिलं. ओके, 1 मिनिट. तो पटकन धावला आणि रस्त्यालगतच्या लहान पुस्तक दुकानातून एक मोठी पिशवी आणली. ईशाही हसून म्हणाली, ही पिशवी काय करण्यासाठी. छत्रीसारखी वापरू. आणि तो तिच्या डोक्यावर हलकं धरतो. ईशा धावतच त्याच्यासोबत रस्त्यावरून गेली. पावसाने कपडे ओले झाले होते, पण दोघांच्या चेहऱ्यावर फक्त हसणं होतं. ती म्हणाली, तू वेडा आहेस. आणि तू सुंदरपणे शांत. तो श्वास घेत म्हणाला. पिशवी उडाली. पाऊस वाढला, पण त्याच्या हसण्याने शहराचा आवाज थांबला होता. ओले कपडे, पण डोळ्यात आनंद. दोघे एका शांत उद्यानात पोहोचतात. तिथे एक जुनं झाड होतं. त्याच्या फांद्याखाली पावसापासून थोडा आडोसा येत होता. ईशा गवतावर बसते. आर्यमन तिच्या शेजारी जाऊन बसतो. क्षणभर दोघे काहीच बोलत नाहीत. फक्त श्वास एकमेकांशी जुळत जातात. ईशा हळूच विचारते, आर्यमन, तुला
भीती नाही का वाटत? एवढं लवकर, एवढं जवळ? तो शांतपणे म्हणतो. भीती येते, पण तुझ्याजवळ असताना ती हरवते. ईशाचे डोळे ओलावतात. पावसामुळे की भावनेमुळे तिला काहीच कळत नाही. आर्यमन तिच्या हाताकडे हळूहळू हात नेतो. थांबतो. परवानगी मागतो डोळ्यांनी. ईशा हात पुढे करते आणि त्याच्या बोटाचा स्पर्श त्या उद्यानातल्या सर्व आवाजापेक्षा पाऊस थोडा आता थांबला होता. ते दोघे जवळच्या छोट्या बसस्टॉपवरती उभे राहतात. ईशा म्हणते, आर्यमन, मला एक गोष्ट सांगायची आहे. हो, मला जवळ येणं आवडतंय, पण घाईने बांधले जाणं मला आवडत नाही. तिचा आवाज खूप प्रामाणिक. कधीकधी सत्य रोमॅन्टिक शब्दापेक्षाही जास्त सुंदर असतं. आर्यमनने तिच्या डोळ्यात पाहिलं. ईशा, मी तुला कोणत्याही नात्यात ढकलणार नाही. तू मला हव्यासारखी हळूहळू जवळ येऊ दे. मी इथेच असेन. ईशाचा श्वास एका क्षणासाठी अडकला होता. म्हणजे तू थांबशील? तो हसतो. तुझ्यासाठी. बाटलीत भरलेल्या वेळेसारखं शांतपणे. ईशाला हसू आलं. ती थोडी पुढे आली. आजचा दिवस खूपच वेगळा होता. तुझ्यासाठी चांगला होता का? ईशा मान हलवते. हो. कारण आज तू माझ्यासोबत फक्त होतास. दाबलं नाहीस, विचारलं नाहीस, फक्त होतास. आर्यमनच्या चेहऱ्यावर उबदारपणे सौम्य भाव उमटला होता. बस आली. ईशा चढताना थांबली. आर्यमन. त्यानेही थांबून तिच्याकडे पाहिलं. ईशाच्या डोळ्यात एक नाजूक चमक होती. आज जर मी परवानगी दिली तर तू पुन्हा मला उद्या भेटशील ना? आर्यमन पुढे येत म्हणाला. ईशा, तू परवानगी दिलीस की नाही? तू हवेची दिशा बदललीस की मला त्याचा सुगंध कळतो.
मी भेटायला येईल. ईशा हसतच म्हणाली, हे खूपच सुंदर बोललंस तू. तोही हसला. तू सुंदर आहेस म्हणून येतं मनात. ईशाने आधी कधी न केलेली गोष्ट होती, आता केली होती. ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते. 2 सेकंद हलकसं थांबते आणि मग बसमध्ये चढते. बस सुरू होते. ईशा मागच्या काचेतून आर्यमनला पाहते. आर्यमन अजूनही तिथेच उभा होता. त्याच्या डोळ्यात घाई नाही, मागणी नाही. फक्त एक शांत, स्पष्ट भाव. मी इथे आहे. ईशाच्या मनात त्या रात्री एकच वाक्य पक्क बसलं होतं. हे नातं वाढतंय, घाईने नाही, पण सौम्यपणे. आणि मला याच सौम्यतेची गरज आहे. आर्यमन घरी जाताना स्वतःशीच हसतो. ती मला तिच्या जगात पाऊल टाकू देते आहे. हळू पण खूपच सुंदरपणे. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. व या स्टोरीचा पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तेव्हा पाहायला विसरू नका.